ओम नमो आदिश मित्रांनो, स्वागत आहे तुम्ही सगळ्यांचं आपल्या निवडीमध्ये. तर आता सकाळचे 8 वाजले. आत्तापासून खाली आली आणि आपली रात्री थोडंसं पाऊस आलं बरोबर. त्याच्यामुळे आपण साऊंडांना पन्नी बिन्नी लावली होती, कारण की ओले नाही म्हणून. ओले जर का झाले ते बंद होईल, त्याच्यामुळे पन्नी बिन्नी लावून पॅक केले होते. तर आज आपल्याला जायचं आहे आता सुरेगावला. आपल्या सुरेगावच्या दाईन त्यांची, तर सूर्यदाईन त्यांची म्हणजे ती घेऊन पुढं आपल्याला पुढं थोडंसं त्यांच्या घरचे पुढं काम घेईल पप्पांनी. जेवण आपल्याला पिलाटन त्या घ्यायचे आहे आणि ते पिलाटन त्या वैजपूरला नेऊन खाली करायचे आहे. तर आता तेच आणायला जायचे. पप्पा जायले वैजपूरला दूध घालायला आणि तसेच एक्स्ट्रा डिझेल घेऊन येणार आहे. मग डिझेल टाकलं का पानावरला टारली, एक पानावरून टारली घेतली का लगे पुढं लाखाला जायचं. मग ती दोन टारली घेऊन लगेच सुरेगाव जाऊन पिलाटा भरले गेले वैजपूरला जायचं. तर चला आपण ही पन्नी सोडून टाकू. आता ट्रॅक्टरला थोडं फडकं पण मारून घेऊ, कारण की थोडा पाऊस आल्यामुळे थोडा घाण पडलेला. तर पहिले पन्नी सोडून घेऊ चला. आपले साऊंड तर बंदच पडेल माशी पण येई ना, याच्यामध्ये काही जळलं त्याच्यामुळे ते चालूच होईल नाही. तर आपण ते करून घे ना आता बरोबर चालू. आपल्याला ना आता बिगर गाण्यांचाच राहावं लागेल. पाऊस आल्यामुळे वातावरण पण लय भारी व्हायले, थोडा गारवा व्हायले. असा धूळ आणि ते दबून जायले पावसामुळं. फसली वाटतं ती. चला कुठून जाऊ, बाहेरच्या मागल्या साईडने जाऊन काढून घेऊ. जायला रिकामं साऊंड. याच आमचं जेंजमेंट आहे. इथं टेकवलं का चालू होत राहतं, पण चालूच होईल नाही आपलं. तर चला ही पन्नी तिकडे ठेवून देऊ. आपण बहुत पण रात्री झाकून ठेवलं होतं. तर चला आपण ट्रॅक्टर थोडं पुसून बिसून घेऊ आता. तर आपण ट्रॅक्टर घेतलाय पुसून. आता पप्पा आले का डिझेल टाकून घेऊ ट्रॅक्टरमध्ये, आणि मग डिझेल टाकल्याच्या नंतर आपण गावात जाऊ. गावातून पानवसे सुरेगाव. तर चला पप्पा आले का मगच मिळू तुम्हाला. तर मित्रांनो आपण डिझेल आणलं आहे आणि डिझेल पण टाकून दिलं आहे. 1000 रुपयाचं डिझेल आणलं होतं आणि आता पप्पा जेवण करू राहिले. जेवण झालं का मग गावात पोरं येईल. मला काय माहीत नाही टारली घ्यायची कुठं नाही, तिला माहीत नाही कुठे नेमकी. पप्पाला माहीत आहे. आपण पप्पा सांगायचे. आता पप्पा मोटरसायकल येईन, आपण ट्रॅक्टर घेऊन जाऊ. तर जाऊ आता ट्रॅक्टर घेऊन चला. तर मित्रांनो आपण ट्रॅक्टर दुसरी गेरवर चालले हळूहळू, कारण की रस्ता आमच्या इतका पेस आहे ना. ट्रॅक्टर जरी इकडून तिकडे व्यावसायिक झाला तर लगेच खाली म्हणजे खाली नाही जात. पण या बा एकदम पेस एकूण साईडने कांदे आणि पोरं गावात थांबेल. आपल्याला डायरेक्ट गावात जायचंय. कॅमेरा खराब झाला काय ना. हा आता काय दिसतं बा, कॅमेरा खराबच झाला, धूळ लटकली थोडी बा. आता जो डायरेक्ट गावात.
आपला ट्रॅक्टर जायचा खाली व्हिडिओ काढायचा नाही. पुरण टर्न मारतोय मी सरळ. हा बोलतो तिकडे पुढे. सीताफळ आहे वाटतंय. वाळले ते पण येर आहे ना, पाणी नाही. हा टेप तर असा ढिल्ला होईल ना, काय करावं याला. नाही घरी बांधलं होतं पण ते ढिल्लच झालं डबल. नागाडी केडे भाऊ दाजीन ते ना. भेटून घे. तर मित्रांनो आपण आलोय आपल्या दागिन्यांच्या घरी. वापराच लय खराब होता. म्हणलं मला डांबरी पण मधून आलो. ट्रॅक्टर शोधत होता. एकदम भारी दिसतो, परफेक्ट सोनालिका. चला आता जायचं महिन्याला दाखवतो. मग काय नांगट करायला जाईल काय, नांगटीच करायला जायला असं एखाद्या दिवस. नाही नांगटी करायला जायला वाटतं. हृदय का मोबाईल तिने काय केलं माहिती का, मग मोबाईल दिसला मग असं वरचं किशन मोबाईल होता. दादाने मोबाईल घेतला. मला पार्टी दे, 100 रुपये 200 रुपये काय म्हणलं लगेच पार्टी दे मला म्हणत. अरे माझ्याकडे पैसे नाही म्हणलं, मी मिस्त्री घेऊन दिलं. तर मित्रांनो आपण आलोय कामावर. ट्रॅक्टर पण लावली टाली भरायला. आणि आपला जवळचा तो दादू नव्हता का, त्याचा गसकाने मोबाईलच खाली पडून गेला. पण मागला टायरवरून वाचला म्हणून बरं झालं. तर आता बल्ल्या बऱ्या झाल्या का आपण डायरेक्ट जाऊ आता बोलीगाव ते खाली करायच्या आणि मग डायरेक्ट वैजापूरहून डायरेक्ट नांदगाव टाली सोडून द्यायची. किंवा आम्हाला उकडा पण भरायचे आहे, त्याच्यामुळं पोहा आता काय होतं काही नाही. तर आपण पहिले बल्ल्या भरून घेऊ, मगच मिळू तुम्हाला.
हो. गरमी आलं का मित्रांनो अशा इथं गार टेम्परेचर आहे ना लय गार वाटतं. टारली बहिणी मक्काचं म्हणजे आपलं लिंबाचा पाला उडेल वाटतं. ट्रॅक्टर चौकोन डोंगर ते वातावरण भारी पण रस्ते नाही लय खतरनाक रस्ते न्यावं लागलं आपल्याला. आता एकदा टारली भरली का टारली कधी भरची होती का लवकर भरत झाली पाहिजे. अहो खाली 2-4 पिलट राहील तेवढंच काढून राहिले ते फॉरेस्टर तिकडं झाडं दिसून राहिले तिकडे. चला आता टारली भरशामच मिळू. तर आपली टारली झाली भरायची फुल भरली. आता जायचं आहे आता बुलेगाव ते इकडे तो इकडे ये. चला आता अर्ध्या रस्ते मीच मिळतो तुम्हाला. तर मित्रांनो आपण आलोय भोलेगावमध्ये. आता भोलेगाववरती काही खाली करायचं काही वैजापूर मग साईगावला जायचं. साईगावचे पिलट आहे त्यांच्या जायच्या मग डायरेक्ट घर को वापिस पानों को टारली छोड़ेंगे फिर घर को